आता काल आपण पार्टनरशिप म्हणजे काय आणि पार्टनरशिपची वैशिष्ट्य काय हे समजून घेतलं आहे. प्रथमतः मी एक गोष्टीचा खुलासा करतो तुम्हाला की कुठलाही विषय समजून घेण्यापूर्वी त्या विषयाची सखोल माहिती देणं हे आवश्यक असतं. आता काही जण त्या धड्यातले जे गोष्टी आहेत त्या न सांगता डायरेक्ट प्रश्नाबाबतची माहिती आणि प्रश्न सोडवतात. याच्यामुळं समोरच्या विद्यार्थ्याला कळेलच असं नाही. ते तुम्हाला कळण्याच्या अनुषंगानं मी अगोदर पार्टनरशिप म्हणजे काय, पार्टनरशिपचे वैशिष्ट्य काय हे सांगितले. आता आज आपण पार्टनरशिप डीड म्हणजे काय हे समजून घेऊया. आता पार्टनरशिप डीड म्हणजे काय? The document containing the partnership agreement among all the partners is called partnership deed. म्हणजे डॉक्युमेंट म्हणजे काय? मराठीमध्ये म्हणतात दस्त. दस्त हा शब्द तुम्हाला इंग्लिशपेक्षा अवघड वाटत असेल, परंतु ज्या कागदपत्रामध्ये तुमच्या ॲग्रीमेंटचा उल्लेख केलेला असतो त्या कागदपत्राला दस्त असं म्हणतात. म्हणजे आता पार्टनरशिप डीड म्हणजे काय तर द डॉक्युमेंट कंटेनिंग द पार्टनरशिप ॲग्रीमेंट म्हणजे ज्या दस्तामध्ये पार्टनर्समध्ये झालेल्या कराराचा समावेश असतो. सर्व पार्टनर्समध्ये झालेल्या कराराचा समावेश असतो त्याला म्हणतात पार्टनरशिप डीड. आता पार्टनरशिप डीड हे जे आहे याच्यामध्ये ऑल टर्म्स अँड कंडिशन मेन्शन्ड आर इन्क्लुडेड. म्हणजे पार्टनरमधल्या सर्व टर्म्स अँड कंडिशन या सविस्तरपणे पार्टनरशिप डीडमध्ये लिहिलेल्या असतात किंवा त्याचा उल्लेख केलेला असतो. पार्टनरशिप डीड, आता पार्टनरशिप डीड म्हणजे काय? पार्टनरशिप ॲग्रीमेंट. आणि ते ॲग्रीमेंट लिखित स्वरूपात झालं तर त्या लिखित स्वरूपाच्या ह्याला दस्ताला म्हणतात पार्टनरशिप डीड. आता हे पार्टनरशिपचं ॲग्रीमेंट जे असतं ते लेखी किंवा तोंडी असतं, परंतु सर्वसाधारणपणे लेखी स्वरूपात केलेलं ॲग्रीमेंट हे जास्त कायदेशीर व उपयुक्त असतं. आता आपण पार्टनरशिप डीड म्हणजे पार्टनरशिप कंटेंट्स डीडमध्ये पार्टनरशिप दस्त असतो त्याच्यामधले कोणकोणत्या मुद्द्यांचा उल्लेख केला जातो हे आपण थोडक्यात समजून घेऊया. पार्टनरशिप डीडमध्ये कुठल्या शर्ती व अटींचा उल्लेख असतो किंवा कोणकोणत्या गोष्टीचा उल्लेख असतो हे आपण पाहूया. पहिल्यांदा नेम अँड ॲड्रेस ऑफ द फर्म अँड इट्स मेन बिझनेस. म्हणजे पहिल्यांदा तुमच्या फर्मचं नाव आणि पत्ता आणि ती फर्म करत असलेला व्यवसाय याचा उल्लेख असतो.
दुसरं, नेम अँड ॲड्रेस ऑफ द पार्टनर. व्यवसायामध्ये असलेले पार्टनरचं नाव, त्याचा पत्ता आणि त्यांचा कालावधी याचा उल्लेख असतो. तिसरी गोष्ट किंवा तिसरा मुद्दा, त्या पार्टनरने फर्म धंद्यासाठी दिलेलं भांडवल याचा उल्लेख असतो. चौथा मुद्दा, त्या पार्टनरमध्ये धंद्यामध्ये होणारा नफा किंवा नुकसान झालं तर नुकसान हे कशा स्वरूपात वाटून घ्यायचं, कशा प्रमाणात वाटून घ्यायचं याचा उल्लेख असतो. पाचवा मुद्दा, पार्टनर्सचे अधिकार काय, कर्तव्य काय, जबाबदाऱ्या काय याचा उल्लेख पार्टनरशिप डीडमध्ये केला जातो. सहावा मुद्दा, पार्टनर्सचं ॲडमिशन म्हणजे कशा स्वरूपात पार्टनरना फर्ममध्ये घ्यायचं, त्याची निवृत्ती किंवा पार्टनर्सचं निधन झाल्यानंतर काय करायचं याचा उल्लेख पार्टनरशिप डीडमध्ये असतो. त्याच्यानंतर पार्टनरनी जे धंद्यामध्ये भांडवल आणलेलं असतं त्याच्यावरचं व्याज, त्यांनी जर त्याच्या वैयक्तिक कारणाकरता काही भांडवल किंवा वस्तू या घेतल्या तर त्याच्यावरचं आकारणारं व्याज आणि त्याच्या कर्जावरचं व्याज याचा उल्लेख पार्टनरशिप डीडमध्ये असतो. आता आठवा, एखाद्या पार्टनरला जर पगार द्यायचा असेल किंवा कमिशन द्यायचं असेल तर ते किती प्रमाणात कशा स्वरूपात द्यायचं याचा उल्लेख त्याच्यात असतो, केला जातो. त्याचप्रमाणे नववा मुद्दा, ज्या वेळेला फर्मचं विसर्जन केलं जातं त्या कशा पद्धतीनं विसर्जन फर्मचं करायचं याचा उल्लेख पार्टनरशिप डीडमध्ये केला जातो. जर धंद्यामध्ये काही वादविवाद निर्माण झाल्यास त्या कशा प्रकारे सोडवायचं याचा उल्लेख पार्टनरशिप डीडमध्ये असतो. आणि त्याचप्रमाणे 11 आणि शेवटचा मुद्दा हा पार्टनर्सचं धंद्यामधलं बिहेवियर, कंडक्ट म्हणजे वागणूक कशा स्वरूपाची असली पाहिजे याचा देखील उल्लेख पार्टनरशिप डीडमध्ये करतात. अशा रीतीनं साधारणपणे पार्टनरशिप डीडमध्ये 11 गोष्टी या नमूद केल्या जातात. पार्टनरशिप डीड म्हणजे काय हे आपण समजून घेतलं. आता आपण समजून घेऊया की पार्टनरशिप डीड याच्यामध्ये पार्टनर्समधील टर्म्स अँड कंडिशनचा उल्लेख असतो आणि जे लिखित स्वरूपाचं ॲग्रीमेंट असतं त्या दस्ताला किंवा डॉक्युमेंटला पार्टनरशिप डीड असं म्हणतात. आता पार्टनरशिप डीड नवीन फर्म स्थापन करताना
पार्टनर लोक तयार करतात. परंतु ती पार्टनरशिप डीड तयार करत असताना पार्टनर्सकडून अनावधानाने काही गोष्टींचा उल्लेख पार्टनरशिप डीडमध्ये करायचा राहून जातो. अशा वेळेला इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 मधील कलम 12 व 17 मध्ये ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्याप्रमाणे ॲग्रीमेंटमधल्या गोष्टींमध्ये ज्याचा उल्लेख केलेला नाही त्याबाबत ट्रीटमेंट केली जाते किंवा त्या पद्धतीनं कार्यवाही केली जाते. आता हे जे 6 मुद्दे आहेत प्रोव्हिजन्स इन द पार्टनरशिप ॲक्ट 1932 मध्ये 12 ते 17 मधले ते कोणकोणते आहेत आपण ते अगोदर थोडक्यात समजून घेऊया. आता पहिला मुद्दा आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट. आता पार्टनरशिप डीडमध्ये डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट याचा उल्लेख करणं गरजेचं आहे. परंतु काही कारणामुळं पार्टनरशिप डीड हे डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट और लॉस याबाबत जर सायलेंट असेल किंवा त्याचा लिखित उल्लेख नसेल अशा वेळेला पार्टनर्समधला होणारा नफा किंवा तोटा हा समान वाटला जातो. आता याच्यातला दुसरा मुद्दा आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग म्हणजे काय की तुम्ही जे फर्ममधनं रक्कम तुमच्या वैयक्तिक कारणाकरता उचलता त्याला म्हणतात ड्रॉइंग. आणि अशा स्वरूपाच्या उचललेल्या रकमेवर व्याजाची आकारणीही केली जाते. परंतु याबाबत इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 मध्ये तरतूद आहे की ॲज पर द प्रोव्हिजन ऑफ द पार्टनरशिप ॲक्ट 1932 if the date of drawing is not given. जर पार्टनरशिप डीडमध्ये ड्रॉइंग दाखवले परंतु ड्रॉइंग ही रक्कम म्हणजे कधी त्या पार्टनरने उचलली याच्या तारखेचा उल्लेख जर नसेल तेव्हा काय केलं जातं 6 महिन्याचे सरासरी इंटरेस्टची आकारणी केली जाते. कशावर? ड्रॉइंगवर. आता आपण तिसरा मुद्दा आहे इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन. आता पार्टनरनी संस्थेसाठी दिलेलं फर्मकरता दिलेलं ॲडिशनल लोन, ॲडिशनल म्हणजे जादा भांडवल किंवा जादा कर्ज स्वरूपात दिलेली रक्कम याच्याबद्दल काय म्हणतं पार्टनरशिप ॲक्ट? इफ द पार्टनर इज ॲडिशनल अमाऊंट टू बी बिझनेस ॲज ए लोन, इफ पार्टनर provides, if partners provides जर पार्टनरने फर्मच्या उद्योगधंद्याकरता जर जादा भांडवल दिलं पण त्या भांडवलावर किती टक्के दराने व्याज आकारायचं याचा उल्लेख जर पार्टनरशिप डीडमध्ये नसेल तेव्हा 6% दर साल दर शेकडा दराने व्याजाची आकारणी करायची असते. 6% दर साल दर शेकडा म्हणजे काय? 6% पर annum interest is to be charged on the additional loan given by the partner. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता पार्टनरशिप डीडमध्ये जर
पार्टनरनी फर्म करता दिलेल्या कॅपिटलवर त्या व्याजासंदर्भात जर उल्लेख नसेल, अशा वेळेला पार्टनर्सच्या भांडवलावर व्याजाची आकारणी केली जात नाही. पाचवा मुद्दा, सॅलरी कमिशन टू द पार्टनर. आता पार्टनरला द्यायची सॅलरी किंवा कमिशन, याच्याबद्दल पार्टनरशिप ॲक्टमध्ये काय तरतूद आहे? ॲज पर द प्रोव्हिजन ऑफ द पार्टनरशिप ॲक्ट 1932, no salary, commission, allowance or any remission is to be given to any of the partner for any extra work done for the firm. फर्म करता ज्यादा काम केलं असलं तरीही कोणत्याही पार्टनरला पगार, कमिशन किंवा आर्थिक स्वरूपाचा फायदा किंवा अलाउन्स हा दिला जात नाही. परंतु काही विशिष्ट वेळी जर पार्टनरशिप डीडमध्ये याबाबत जर उल्लेख केलेला असेल, त्यावेळेला पार्टनरशिप डीडमध्ये ठरलेल्या पद्धतीनं ज्यादा काम केलेल्या पार्टनरला सॅलरी किंवा कमिशन ह्याबाबत जो उल्लेख असतो त्याप्रमाणे ते अदा केलं जातं. आणि सहावा, ॲडमिशन टू न्यू पार्टनर. आता नवीन पार्टनरला फर्ममध्ये घेण्याबाबतचा उल्लेख जर तुमच्या पार्टनरशिप डीडमध्ये नसेल, म्हणजे याच्याबाबत काय म्हटलेलं आहे पार्टनरशिप ॲक्टमध्ये? As per the provision of the Partnership Act 1932, no outside person can be admitted to the firm. म्हणजे पार्टनरशिप ॲक्टच्या तरतुदीनुसार कुठल्याही नवीन पार्टनरला फर्ममध्ये घेता येत नाही. पण याबाबत काय म्हटलेलं आहे? तो केव्हा घेता येईल? तर सर्व पार्टनरशी जर नवीन पार्टनर घेण्याबाबत संमती असेल, तर अशा वेळेला नवीन पार्टनरचा समावेश हा पार्टनरशिप फर्ममध्ये केला जातो. आता आपण कॅपिटल म्हणजे काय ते समजून घेऊया. कॅपिटल म्हणजे काय? अमाऊंट इन कॅश ऑर काइंड बॉट इन बाय द पार्टनर टू मॅनेज द बिझनेस ॲक्टिव्हिटी इज टर्म ॲज अ कॅपिटल. म्हणजे काय? उद्योगधंद्याचे साठी ॲक्टिव्हिटी म्हणजे काय? उद्योगधंद्याचे जे व्यवहार, कंपनीचे जे व्यवहार करण्यासाठी जी रक्कम रोख स्वरूपात किंवा ॲसेट स्वरूपात धंद्यामध्ये आणली जाते त्याला म्हणतात कॅपिटल. आता कॅपिटल या संदर्भात दोन पद्धतीचे अकाउंट ठेवण्याची पद्धत आहे, ती आपण चर्चा करूया. पहिली मेथड आहे फिक्स्ड कॅपिटल मेथड. आता फिक्स्ड कॅपिटल मेथड म्हणजे काय? याच्या उच्चारावरनं तुमच्या लक्षात येईल की वर्षाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत कॅपिटल्स हे समान आहे. आता हे केव्हा? जर वर्षामध्ये भांडवलामध्ये वाढ किंवा घट झाली नाही तर त्या कॅपिटल अकाउंटला फिक्स्ड कॅपिटल अकाउंट असं म्हणतात. आता ज्या वेळेला फिक्स्ड कॅपिटल अकाउंट मेथड आपण वापरतो, अकाउंट ठेवलं जातं, त्याचे दोन प्रकार आहेत. एक कोणतं? कॅपिटल अकाउंट. आता फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये दोन प्रकारचे अकाउंट ठेवले जातात. एकाला म्हणतात कॅपिटल अकाउंट आणि दुसऱ्याला म्हणतात करंट अकाउंट. आता करंट अकाउंटमध्ये काय असतं? याच्यामध्ये मगाशी मी सांगितलं, वर्षभरात भांडवलामध्ये वाढ किंवा घट झाली नाही तर वर्षभराच्या शेवटी
कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स हा सेम असतो. मग भांडवलाच्या संदर्भात ज्या काही ॲडजस्टमेंट, आता ॲडजस्टमेंट म्हणजे काय की भांडवलाच्या संदर्भात जे काही तुम्ही व्यवहार करता ते व्यवहार करण्याकरता दुसरं एक अकाउंट ठेवलं जातं. त्या अकाउंटला म्हणतात करंट अकाउंट. दुसऱ्या अकाउंटला म्हणतात करंट अकाउंट. आता करंट अकाउंटमध्ये काय केलं जातं, भांडवलाच्या संदर्भित ज्या काही तरतुदी किंवा व्यवहार असतात, व्यवहार म्हणजे ॲडजस्टमेंट असतात, त्या सर्व ॲडजस्टमेंटची नोंद ही करंट अकाउंटमध्ये केली जाते. आता त्या ॲडजस्टमेंट साधारणतः कोणते असतात, एक पार्टनरने केलेलं ड्रॉईंगवरचं व्याज, इंटरेस्ट ऑन ड्रॉईंग, भांडवलावरचं व्याज, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, पार्टनरचे सॅलरी, कमिशन, ब्रोकरेज म्हणजे पार्टनर्सला अदा केलेली किंवा करावयाची पगार, कमिशन आणि ब्रोकरेज, आणि त्याचप्रमाणे नफा किंवा तोट्याची तरतूद किंवा नफा किंवा तोट्याची नोंद ही करंट अकाउंटमध्ये केली जाते. आता हे झालं ज्या वेळेला फिक्स कॅपिटल अकाउंट मेंटेन केलं त्यावेळेला. परंतु ज्या वेळेला फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड वापरली जाते, आता या शब्दातच तुम्हाला लक्षात आहे, फ्लक्च्युएट म्हणजे बदलत राहणे. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये मात्र एकच अकाउंट ठेवलं जातं आणि त्या अकाउंटला म्हणतात कॅपिटल अकाउंट. आता ह्या कॅपिटल अकाउंटवर भांडवलाचा ओपनिंग बॅलन्स, त्याच्याकडे ड्रॉईंग म्हणजे उचललेली रक्कम, त्याच्यावर आकारलेलं व्याज, त्याचप्रमाणे भांडवलावरचं व्याज, तसंच पार्टनरला दिलेलं सॅलरी, कमिशन, तसंच नफा किंवा तोटा याची विभागणी किंवा ॲडजस्टमेंट ही करंट अकाउंटवर केली जाते. करंट अकाउंटबद्दल जाणून घेऊया म्हणजे काय की पार्टनर्स करंट अकाउंट जे ठेवलं जातं त्याच्यामध्ये कोणकोणत्या ॲडजस्टमेंट या केल्या जातात. आता आपण पाहू, वेन फिक्स कॅपिटल मेथड इज अडॉप्टेड बाय द पार्टनरशिप फर्म, न्यू सेपरेट अकाउंट इज ओपन ॲज अ पार्टनर्स करंट अकाउंट. म्हणजे ज्या वेळेला फिक्स कॅपिटल मेथड वापरली जाते त्यावेळेला कॅपिटल संदर्भातील व्यवहार करण्यासाठी स्वतंत्र अकाउंट ठेवलं जातं, त्याला म्हणतात करंट अकाउंट, पार्टनर्स करंट अकाउंट. आता त्या पार्टनर्स करंट अकाउंटमध्ये कॅपिटलच्या संदर्भित सर्व ॲडजस्टमेंट किंवा सर्व तरतुदीची नोंद केली जाते किंवा एंट्री केली जाते. आता कोणकोणत्या स्वरूपाच्या गोष्टीची नोंद पार्टनर्स कॅपिटल करंट अकाउंटमध्ये केली जाते, तर एक, ड्रॉईंग मेड बाय द पार्टनर इन द करंट अकाउंटिंग इयर. आता ड्रॉईंग मेड बाय द पार्टनर म्हणजे पार्टनरनी चालू वर्षामध्ये घेतलेली भांडवलापोटी उचल याची ॲडजस्टमेंट ही पार्टनर्स करंट अकाउंटमध्ये होते. दुसरी गोष्ट, त्यांनी जर वस्तू किंवा ॲसेट स्वरूपात काही गोष्टी उचलल्या असतील त्याची नोंद देखील पार्टनर्स कॅपिटलमध्ये होते. तिसरी गोष्ट, त्यांनी गुंतवलेल्या भांडवलावर जर व्याज द्यायचं असेल किंवा व्याज द्यायचं ठरलं असेल तर त्याची नोंद पार्टनर्स
करंट अकाउंटमध्ये होते. चौथं, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स ड्रॉईंग चार्ज बाय द फर्म. पार्टनर्सनी जर काही भांडवलापोटी उचल घेतली त्याच्यावरचं ठरलेलं व्याज याची आकारणी पार्टनर्स करंट अकाउंटमध्ये होते. आणि 6वा मुद्दा, डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट ऑर लॉस ऑफ द फर्म, म्हणजे फर्मच्या नफा किंवा नुकसानीची ॲडजस्टमेंट ही फर्म्स करंट अकाउंटमध्ये केली जाते. आता पार्टनर्स करंट अकाउंटमध्ये या 6 स्वरूपाच्या ॲडजस्टमेंट केल्या जातात. आणि दुसरी एक गोष्ट महत्त्वाची सांगायची ती की पार्टनर्स करंट अकाउंट मे शो डेबिट और क्रेडिट बॅलन्स. म्हणजे पार्टनर्स करंट अकाउंट हे जे आहे हे डेबिट किंवा क्रेडिट बॅलन्स दाखवतं. आता हे जे मुद्दे सांगितलेत या मुद्द्याचा उपयोग तुम्हाला परीक्षेत येणाऱ्या ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमध्ये होईल. त्यामुळं तुम्ही याचा बारकाईनं अभ्यास करा. एक एक शब्दात गाळलेले शब्द भरण्यामध्ये एका वाक्यात पूर्ण करा. खरं किंवा खोटं ह्या स्वरूपाचे जे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन येतात त्याच्यामध्ये तुम्हाला या गोष्टीचा उपयोग होईल.